नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. आज लागलेल्या निकालानुसार महायुतीकडे 200हून अधिक जागा आहेत, तर महाविकास आघाडी पिछाडीवरती आहे. त्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार येणार हे आता अधोरेखित झाले आहे. महायुतीने बहुमतापेक्षा जास्त जागा मिळवत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे यावर आता राजकीय नेत्याकडून प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया देत मतदारांचे आभार मानले आहेत. माझ्या लाडक्या बहिणींचे आभार मानतो. लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं, असं शिंदे यांनी म्हटले आहे. लवकरच महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर करण्यात येईल, असे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. कर्नाटकातील 3ही विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने शनिवारी विजय मिळवला. शिग्गांव, संदूर आणि चन्नपट्टण या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा आणि जेडीएसच्या एका उमेदवाराचा पराभव केला आहे. पराभव झालेल्यामध्ये माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि एच डी कुमारस्वामी यांच्या दोन्ही मुलांचा समावेश आहे. या निकालासह कर्नाटक विधानसभेत काँग्रेसची संख्या आता 137 वर पोहोचली आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघात 5ही तुल्यबळ उमेदवार निवडणूक रिंगणात आल्याने या ठिकाणची निवडणूक नेमकी कोण जिंकणार याबाबत मोठ्या चर्चा रंगल्या होत्या. अनेक तर्कवितर्क लढविण्यात आले. मात्र या सगळ्याला छेद देत भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील यांनी जायंट किलरची भूमिका घेत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदान झाल्यानंतर जी आकडेमोड केली होती त्याच्याही पुढे मतदानामध्ये आकडे दिसून आले आहेत. महायुतीकडून राजेश पाटील, महाविकास आघाडीकडून नंदा बाबुळकर, भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील, काँग्रेसचे बंडखोर अप्पी पाटील यांच्यासह जनसुराज्याचे मानसिंग खोराटे हे रिंगणात होते. चंदगड विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राजेश नरसिंगराव पाटील यांना उमेदवारी दिली होती, तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने कुपेकर बाबुळकर म्हणजेच नंदाताई उर्फ नंदिनी यांना उमेदवारी दिली होती. आता या मतदारसंघातून सर्वाधिक 17 उमेदवार आपलं भवितव्य आजमावत होते. यामध्ये अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी बाजी मारली आहे. कर्नाटक काँग्रेस सरकार हे विकास व हमी योजनेद्वारे जनतेचे कार्य करत आहे. यासाठी आज राज्यातील 3 पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे कर्नाटक राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते विजयोत्सव साजरा करत आहेत. या निकालानंतर पुन्हा राज्यातील काँग्रेस सरकार मजबूत बनले असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकिहोळी यांनी सांगितले. राज्यातील 3 मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर शहरातील काँग्रेस कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, राज्यातील 3ही पोटनिवडणुकीत मतदारसंघातील विजयासाठी सीएम सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यासह मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन कार्य केलं असून पुढील काळात विकासावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. उद्या बेळगावात वीज वाहिन्यांची तपासणी व दुरुस्तीच्या कारणास्तव रविवार दिनांक 24 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे. राणी चेन्नम्मानगर पहिले व दुसरे स्टेज, बुडा लेआउट, सुभाषचंद्रनगर, उत्सव हॉटेल, तिसरे रेल्वे गेट, वसंत विहार कॉलनी तसेच वडगाव येथील विष्णू गल्ली, धामणे रोड, कन्मेश्वर रोड, देवांग नगर, पहिला क्रॉस ते दुसरा क्रॉस पर्यंतची गल्ली, मलप्रभा नगर, कल्याण नगर, तेगिन गल्ली, वड्डर छावणी, ढोर गल्ली, कुलकर्णी गल्ली, रेणुका नगर, बस्ती गल्ली, जुने बेळगाव आदी बेळगाव दक्षिण भागातील वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. बेळगाव येथील सुवर्णसौधमध्ये 9 ते 20 डिसेंबर पर्यंत हिवाळी अधिवेशन भरवले जाणार आहे. याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. अधिवेशन काळात राहण्या जेवणाच्या खर्चावर नियंत्रणाची सूचना जिल्हा प्रशासनाने अधिकाऱ्यांना दिली आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ही माहिती दिली. राज्य शासनाने बेळगावातील सुवर्णसौधमध्ये अधिवेशन भरवण्याबाबत अधिकृत आदेश जारी केला आहे. अधिवेशनानिमित्त राज्यातील विविध भागातून 224 मतदारसंघातील आमदार, विधान परिषदेचे सदस्य, प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी, विविध खात्यातील वरिष्ठ कनिष्ठ अधिकारी, वाहन चालक, गुप्तचर कर्मचारी, पोलिसांसह सुमारे 7500 अधिकारी बेळगावात दाखल होत आहेत. त्या सर्वांच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी वसतिगृहातील खोल्या आरक्षित करण्याची सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. या नियमाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. बेळगाव जिल्ह्यात 96% शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना बियाणे, खते खरेदीसाठी आर्थिक मदत देत असते. 2019 पासून पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होत आहे. प्रत्येक वेळी 2000 रुपये प्रमाणे 3 टप्प्यामध्ये वर्षभरात 6000 रुपये शेतकऱ्यांना मिळत असतात. सध्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून वर्षभरात 6000 रुपये मिळत आहेत. ही मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.
जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांची धुरांडी पेटली आहे। गतगळीत हंगामात FRP प्रमाणे दर देण्याचा नियम एकाही कारखान्याने न पाळल्याने शेतकरी अडचणीत आले होते। यंदा काही कारखान्यांनी प्रति टन दर जाहीर केला असला तरी तो नियमाप्रमाणे 14 दिवसात मिळणार का याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागून राहिले आहे। कारखाने सुरू होऊन 13 दिवस झाले असून ऊस तोडणी झालेल्या शेतकऱ्यांना पहिली उचल कधी मिळणार याची उत्सुकता असून ऊस उत्पादक व साखर कारखानदार यांच्यात ऊस दरावरून अनेक वर्षापासून संघर्ष सुरू आहे। हा संघर्ष टाळण्यासाठी कर्नाटक सरकारने कर्नाटक साखर नियंत्रण मंडळाची स्थापना करूनही आता 10 वर्षे उलटली आहेत। ऊस दर ठरवण्याची जबाबदारी शासनाची नाही, त्यामुळे यंदा वाढीव दर मिळण्याच्या आशेवरही पाणी फेरणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। प्रत्येक गावोगावी ग्रामपंचायत निहाय ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी कार्यकर्त्या यांच्या सभा घेऊन स्थानिक रेशन वितरकांच्या समस्या जाणून घ्याव्यात, तसेच गाव पातळीवर गॅरंटी योजनेतील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशी सूचना चिकोडी तालुका गॅरंटी योजना समितीचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। चिकोडी येथे तालुका पंचायतीच्या सभागृहामध्ये राज्य सरकारच्या गॅरंटी योजना आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी बोलताना परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी महिला प्रवाशांची संख्या 40% वरून 60% झाली असल्याचे सांगितले। समिती सदस्यांनी कब्बूर, नागरमुंडोळी व बागेवाडी अशी कॉलेज विद्यार्थ्यांसाठी आणखीन एक वाढीव बस सोडण्यात यावी अशी सूचना केली। जीवनात येणाऱ्या समस्यावर आत्महत्या हा अंतिम उपाय नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही कारणाने आत्महत्या करू नये, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार लक्ष्मण सवदी यांनी व्यक्त केले। कर्जाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाईच्या रकमेची ऑर्डर प्रत वितरित केल्यानंतर संवाद साधला। शेतकरी वर्ग अडचणीत आहे, आर्थिक समस्या आणि कर्जामुळे आत्महत्या करण्यासारखा कठोर निर्णय अजिबात घेऊ नये। शेतकऱ्यांच्या जीवाची किंमत मोजता येत नाही, त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्येचा मार्ग पत्करू नये। कोणतीही अडचण असल्यास मी प्रत्येक शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।